भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपूने मिला नेम गौरी हराचा, स्वयेनी नवी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम. शांताबाई एका छोट्या गावात राहत होती. नवरा अचानक देवाघरी गेला आणि डोक्यावर सावकाराचे मोठे कर्ज उभे राहिले. घरात लहान मुलं, हातात काहीच नाही. पण शांताबाईंनी रामाचे नाव सोडले नाही. रोज पहाटे उठून ती राम नामाचा जप करायची. गावातले लोक हसायचे. अगं, राम नाम घेऊन कर्ज फिटते का? सावकार सोडेल का? शांताबाई मात्र शांत राहायची आणि म्हणायची, राम आहे तो मार्ग काढेल. ती दिवसभर शिवणकाम विणकाम करायची. एकही दिवस तिने हात रिकामे ठेवले नाहीत. एके दिवशी गावात एक मोठा व्यापारी आला. त्याने शांताबाईचे बारीक सुंदर शिवणकाम आणि विणकाम पाहिले. तो थक्क झाला. त्याने विचारले, शांताबाई, तुम्ही हे काय केले? शांताबाई म्हणाली, अहो, हे सगळं रामाच्या कृपेने. व्यापाराने तिला कायमस्वरूपी काम दिले. हळूहळू पैसे जमले आणि शांताबाईने सावकाराचे कर्ज फेडले. जे गावकरी हसले होते ते आता आश्चर्याने पाहत होते. शांताबाई म्हणाली, रामाने माझी साथ कधीच सोडली नाही, मग मी त्याची साथ कशी सोडू? म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात, मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवूनि राहे, तया वीण तो क्षीण संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. श्रीराम.